माझं नाव दीपक टाक आहे आणि गजानन दांडेगावकर सर यांच्या माध्यमातून आज आपण इथं सरांना काही प्रोडक्ट दिले होते आपले हेल्थचे. त्यांना काय रिझल्ट आला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. पहिले तर काय प्रॉब्लेम होते आणि त्याच्यावर काय रिझल्ट आला हे पण आपण बघून घेऊ. तर सर काय नाव म्हणले आपलं? पंढरीनाथ मावरे. पंढरीनाथ मावरे सरांचं नाव आहे. हो, वडिलाचं नाव गोविंदराव नारायण मावरे. तर तुमचे वडील आहेत बरोबर. वडिलांना काय त्रास आहे सध्या? त्रास सध्या म्हणजे त्याचा हात थोडासा कडक म्हणजे होता. हा प्रॉब्लेम म्हणजे पॅरालिसिस झालेला हा, आहे. paralysis. केव्हा झाला होता पॅरालिसिस हा? हे गेल्या वर्षी याच महिन्यात झालं. गेल्या वर्षी याच महिन्यात झाला होता. तर तुम्हाला हे सागा अमृत, नोनी आणि मॅग्नेटिक मॅट्रेस आणि ब्रासलेट असे 4 प्रोडक्ट आपण गजानन दांडेगावकर सर यांच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या वडिलांसाठी दिले होते. हो. ठीक आहे. आता हे किती तारखेला दिले होते आपण? एक साधारण 8-10 दिवस होत असतील. हो सर, 15 दिवस. 15 दिवस झाले असतील. 15 दिवसापूर्वी हे दिले. आता मला वाटतं ह्या बॉटल संपल्यात. तर त्या तुम्ही ऑर्डर पण दिलेली आहे बरोबर. तर ह्या बॉटल तुमच्या आज येऊन जातील संध्याकाळपर्यंत. तर मला सांगा सर, तुम्ही सांगू शकता त्यांना काय काय फरक पडला ह्या मॅट्रेसवर झोपल्याच्या नंतर आणि हे 2 औषधं घेतल्याच्या नंतर? काय काय फरक वाटत आहे तुम्हाला त्यांच्या शरीरामध्ये? अंग हलकं झालं, जरा मोकळे उभे राहिले, अच्छा. उभं राहायला गेलं असं 4-2 मिनिटं मोकळे उभे राहिले. अच्छा. आणि इथपर्यंत सरकत मोकळे आले. आणि पहिले हे औषधं घेण्याच्या पूर्वी नाही धरावंच लागत. तुम्हाला दोघांना धरावं लागेल? नाही एक अच्छा. एक माणूस त्याला कंपल्सरी एक माणूस कंपल्सरी धरण्यासाठी लागत होता. धरण्यासाठी लागत गेली. पण आता हे औषध जोपर्यंत आपण चालू केलं का तोपर्यंत ते तुमचं आता चित्र म्हणजे इथपर्यंत चलत चलत यायले समजा. मोकळे हे. हा, फरक इथपर्यंत बराच वेगळी. इथं माझा संडासला यायला मी आधी जरा धरूनच घेतो. हो. आता ते तर धरून यावं लागणार आपल्याला त्याला. तर तुमचा हात थोडासा मोमेंट दाखवू शकता करून का किती वाकायला हे बघू शकता. म्हणजे हा हात पहिले असाच राहायचा बरोबर. तो आता बऱ्यापैकी चालला. 15 दिवसाचा फरक. 15 दिवस. आहे की नाही? 15 दिवसात मध्ये एवढा मोकळा झाला. झाला. आता तुम्ही समाधानी आहेत का प्रोडक्ट वापरून आपले? तुम्हाला वैयक्तिक व्यवस्थित वाटत आहे आपल्या प्रोडक्टमुळं, मॅट्रेसमुळं आणि ब्रासलेट या प्रोडक्टमुळं? चिडचिडपणा कमी झाला असेल है ना? झोप शांत लागत आहे? भरपूर झोप लागत आहे. अच्छा अच्छा. त्या आडंगावर त्याला झोपा येत नसत. अच्छा. या अडंगणावर पण झोपता येत नव्हतं? झोपता येत नसत. तर आता झोपाय देत आणि तुम्हाला आता हात दाबून पाय दाबून द्यायची गरज आहे का तेवढी? नाही. आता काहीच नाही. काहीच गरज नाही. फरक बराच पडत आहे. हो. आता आम्ही आता गेल्या होतच तसं ना. 2-1 महिने झाले पा असं गावरानी लोक येऊ लागले. त्याच्यापासून घेतलं होतं औषध. अशा बुकण्या होत्या, जराशी गरम पाण्यात शिजवायच्या आणि मग ह्या रंगाला पुऱ्या लावायच्या आणि औषध पियाला द्यायचं. तर त्यानं काय नाही, थोडी म्हणू लागली थंडक थोडी कमी झाली. मात्र मग दुसरं काहीच नाही आलं. थंडक थोडी झाली म्हणजे कमी. मग दुसरा काय नाही का, पाय उतरून गेला, हात नाही, हातही जशाल तसा होता, पाय बी. तर मग आता हे औषध आता या 4-5 दिवसापासून जास्त हात पण हे व्हायला, दिला. मोकळा व्हायला. मोकळा व्हायला. मी तर म्हणतो आणखीन तुम्ही 2 महिन्यानंतर तुम्ही स्वतः असे चालताल नॉर्मल माणसासारखं. थोडंफार फक्त तुम्ही- विचारलं तरी बी नाही ना, चालणार, 100% चालणार. कारण आहे त्यांच्यामध्ये ते प्रोग्रेस आहे तेवढा. 15 दिवसामध्ये एवढा प्रोग्रेस आला म्हणजे आणखीन भरपूर होऊ शकतो ना. हे बोट असे म्हणजे पहिले पूर्ण मध्ये असे पॅक झालेले होते. धरून बसू लागले. आता एकदम मोकळे व्हायले समजा. एक बोट ते बघा खुलत आहे ना, एक बोट. बसू म्हणजे पहिले पॅकच झालं असं सगळं. अरे बाप. नख असं याच्यात रुतायची नख. आता जरा म्हणजे त्याचं काय शरीर मोकळं झालं. 10-5 मिनिटं असे उभं राहिलं. आम्ही राहतो भाताला उभे वाटते खाली. हो, सपोर्टला राहावंच लागणार ना, कारण आता मग आता ते राहत मग धरून याला धरतात, त्याला घ्यायचं. म्हणजे इथून ते असं सरकत चालायला म्हणजे आपल्याला कळालं ना. फरक पडला का नाही फरक कळते पडला की नाही कळते. हो, हो, हो. फक्त त्याला असा पाय उचलून ते टाकतात. फक्त आता कसं आहे माहिती आहे का, थोडा वेळ लागणार त्याला. मला सांगा, नेमकी 2 बॉटला पाहिजे. 1 लाख रुपये घातले नांदी हॉस्पिटल नांदेड. तुम्ही 1 लाख रुपये खर्च केला हा गोळा. नांदेडला आता हा खर्च किती झाला बरं आपला? हे 4,500 रुपये मला वाटतं. आणि हे 2,500 म्हणजे 7,000 रुपये खर्च झाला फक्त. आणि आता फक्त 2,500 रुपये लागणार. ते तर काय झालं आपलं एकदा. आहे की नाही? औषध चालू ठेवत सारखं कंटिन्यू ठेवा फक्त. आयला जर बरं वाटलं ना, बरं वाटलं म्हणजे म्हणले तर
3 महिन्यामध्ये तुम्ही चालणार 100% काय त्याच्यात काय वाद राहिलं फक्त इथून कसं आपलं संडासं जाता आलं बस झालं तेवढं बी झालं. बस झालं. आता काय विषयच नाही ना त्याचा काही बाकीचं काही नाही घेणं देणं.